तर चला, माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। हा जो व्हिडिओ आहे तो कालचा जो व्हिडिओ मी टाकला होता तो त्याचाच पुढचा व्हिडिओ आहे हा। कारण मी त्याच्यात सांगितलं होतं तुम्हाला की काळा तिखट आम्ही वाटायला दिलं होतं, तर तिथून महागारी आलं काळा तिखट। तर मिरच्या पाहिजे जेवढ्या वाळलेल्या नव्हत्या, थोड्या साधाळलेल्याच मिरच्या होत्या, त्यामुळे मग काळा तिखट आमचं रिटर्न आलं। मग आल्याच्या नंतर त्याला मुंग्या वगैरे लागतील, कारण भाजून ठेवलेलं होतं तेल लावून, आणि तेलाचं आणि गोडाचा पदार्थाला मुंग्या खूप लवकर लागतात। त्यामुळे मग काकू म्हणले की म्हणजे थोडंसं वाटून ठेवलं डब्यांमध्ये, तर टेन्शन नाही। त्यामुळे मग संध्याकाळी महागारी आलेलं सगळं मी मिक्सरवर काढून घेतलं आणि डब्यात पॅक करून ठेवून, त्याच्याकडे मुंग्याचा जो खडू होता तर तो ओढला आणि ठेवून दिलं। आता जेव्हा ऊन पडेल आणि जेव्हा मिरच्या चांगल्या वाळतील तर तेव्हाच आमचं काळं तिखट जाईल, तोपर्यंत असंच राहणार आहे। तिथे संध्याकाळची जेवणाची तयारी चालू होती आमची, कारण दिवसभर मिरच्या वगैरे भाजल्याने ना माझ्या म्हणजे चेहऱ्याला वगैरे मिरच्या खूप तिखट होत्या, त्यामुळे जळजळ चालू झालं, कारण माझा हात लागला पूर्ण तोंडाला वगैरे। त्यामुळे मग मी थंड पाण्यानं हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुले आणि आधी साडी चेंज केली आणि नंतर स्वयंपाकाला लागले। तर म्हणलं आता स्वयंपाकाची पुरी भाजी करण्याचा बेत होता, कारण रोजच्या रोज काय स्वयंपाक करावं तेच खाऊ पण नाही वाटत। त्यामुळे म्हणलं चला आज थोडंसं वेगळं काहीतरी करू, कारण सारखं तळलेले पण पदार्थ नाही खाऊ वाटत, पण म्हणलं कधीतरी ठीक आहे। त्यामुळे ह्यावर्षी लक्ष्म्यांना पण फराळाचं जास्त काही केलं नव्हतं, त्यामुळे मग आता पुरी भाजीचा बेत आहे, पुरी भाजी करायला चालू। तसं ते काकू पुरी वगैरे काही खात नाही, ती आम्हीच खातो फक्त। तर इथे ना शिवानीचा गुरुवार होता, त्यामुळे आज पुरी भाजीचा बेत ठेवला होता। म्हणून इथं मी सांगत होते की आता पितृपक्ष चालू आहे, मग त्याच्यात तिचा 11वा गुरुवार होता, पण तो उद्यापन करायला वगैरे नाही जमत, त्यामुळे मग तिला असेच गुरुवार धरायला लावले। म्हणजे मापात नाही धरायचे, पण गुरुवार चालू ठेवावेच लागतात, कारण गुरुवार एकदा चालू केले ना तर त्याच्यात म्हणजे भंग पडायला नाही पाहिजे, म्हणजेच बंद करायला नाही पाहिजे। त्यामुळे तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे। कालचा जो म्हणजे पुरी भाजीचा तो व्हिडिओ होता तो गुरुवारचा होता, आणि हा सकाळचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा। तर नाश्त्यासाठी इथं ढोकळा बनवायला चालू होता, खूप दिवस झाला ढोकळा केला नव्हता, त्यामुळे तुम्हाला मागाशीच सांगितलं होतं की हा जो व्हिडिओ आहे तो 2-3 दिवसाचा व्हिडिओ आहे हा। का तर जास्त शूटच करणं झालं नाही मला, जसं जमलं तसं थोडं शूट करते मी। तर इथे बघा, पहिल्यांदा जे बेसन आहे वाटीभर बेसन घेतलं, ते थोडं पाणी टाकून कालवून घेतलं, नंतर त्यामध्ये 1 चमचाभर सोडा टाकला आणि सोड्यावर लिंबू टाकला, म्हणजे सोड्याच्यावर लिंबू टाकल्यानंतर पीठ आपलं लवकर फुगतं। त्यामुळे आणि हे जे आहे ना पीठ कालवताना एक साईडलाच फिरवायचं, असं इकडून तिकडं असं नाही फिरवायचं, एक साईडलाच फिरवावं लागतं। तर पीठ छान असं मळून ठेवलं आणि नंतर मग 5 मिनिटासाठी ठेवलं झाकून, आणि नंतर इथं कढईमध्ये पाणी ठेवलं, त्याच्यावर एक स्टँड टाकलं आणि मग ताटाला तेल वगैरे लावून त्याच्यात ते ढोकळ्याचं जे पॅटर्न बनवलं होतं तर ते टाकलं त्याच्यावर। चालय 1 ग्लास नाही केली जाऊ द्या, आता ढोकळ्याचं पीठ बघू कसं झालं। आज ढोकळा बनवायचा, खूप दिवसातून ढोकळा बनवला नव्हता, आज ढोकळ्याची तयारी चालू आहे आज खूप दिवसातून। असं काही ना वजन करायचं मला का लक्षात येत नाही लवकर, असं बघितलं काय सगळं मग लक्षात येतं, अरेकडे आपण ढोकळा केला नाही खूप दिवस झाले। तुमचं पण तसंच होत असेल माझ्यावनीच। माझ्या लेकीला भात शिजलेला पण कळत नाही, शिजला तरी पण सगळ्या स्वयंपाक करते हो। तरी ते ढोकळ्याचं पॅटर्न चांगलं भिजलं होतं, एक 5-10 मिनटं ठेवलं होतं, आणि नंतर इथं ताटामध्ये ठेवलं। तर इथं शिवानीचं चालू होतं, तुझ्यापेक्षा छान मला जमतं, त्यामुळे मी स्वयंपाक करायला ना मध्ये करते की ह्यात काय टाकायचं त्यात काय टाकायचं। मी असले ना तर ती माझा पिच्छा सोडत नाही, आणि तिच्या जीवावर तर सगळं सोडलं, आणि मी जर मिशनवर शिवायला बसली तर सारखं किचनमधून माझ्याकडे येते की ह्यात कसं, म्हणजे हे कसं करायचं ते कसं करायचं। काकू तर तिला एवढं रागवतात ना की सारखं मम्मीच करते सारखं, की त्या मम्मीला थोडं 2 मिनटं इसावा देत नाही। मी जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा माझा पिच्छा सोडत नाही। तर असं पोरी असल्याच्यानंतर तेवढं तर होणारच, एकदा लग्न करून गेल्याच्यानंतर मग आपल्याला आठवण येते त्यांची की मागं पुढे आपल्या केलेलं आहे, तोपर्यंत असते मज्जा प्रत्येकाचीच। तर इथं बोलत माझा जो ढोकळा आहे तो चांगला भिजला, म्हणजे चांगला फुगून आला होता, कारण जास्तीचं पीठ नव्हतं। जास्तीचं जर पीठ असलं ना
तर जास्त आपल्या पावासारखा फुगतो आणि ह्याच्यात जर थोडा गरा टाकला ना तर अजून जास्त एकदम स्पंजी होतो गरा टाकल्याच्या नंतर. पण मी गरा वगैरे काय टाकला नव्हता कारण मला थोडासाच करायचा होता. मग मी आणि शिवानी आम्ही दोघीच खाणार होतो कारण काकूचं मूडवरचं काम असतं. काकू कधी खातात तर कधी नाही. त्यामुळे मग काकूचं काही समजत नाही की नेमकं काकूचा मूड आता सध्या कसा आहे, खायचा मूड आहे की नाही खायचा मूड आहे. त्यामुळे तरी पण 2-3 वड्या काकूनं खाल्ल्या होत्या कारण त्यांना आवडला. नंतर नाही तर एकदा कशाला पण नावं ठेवतात आणि असं म्हणतात की जसं जसं वय त्यांचं वाढत जाईल तसं तसं त्यांचं जे दिमाग आहे तर ते लहान लेकरासारखं दिमाग होतं. त्यामुळे मग ते त्यांना काहीच पसंत पडत नाही. कशाला पण नावं ठेवायचं, चांगलं लागलं तर मग खायचं नाही ते लेकरासारखं काही पण असं असतं. तर असो इथं मी ढोकळ्यासाठी मी फोडणी टाकून घेतले. तर त्यासाठी अगोदर मी जिरे, मोहरी, लसूण नाही टाकला, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून घेतली आणि त्याच्यात ते एक अर्धा लिंबू पिळा, 1 चमचाभर साखर टाकली, मीठ टाकलं आणि पाणी टाकून घेतलं त्यामध्ये आणि छान असं उकळून घेतलं. 1-5 मिनटासाठी उकळून घेतलं आणि नंतर मग पाणी जे आहे तर ते चांगलं शिजल्याच्या नंतर मग आता पॅटर्न जे आपण ढोकळ्याचं बनवून घेतलं होतं तर त्याच्यावर मी टाकून घेतलं आता ढोकळ्यावर मी. तर ढोकळा खूप छान झाला होता. त्यामुळे काकूनं खाल्ला. जर असा तसंच झाला असताना तर काकूनं तोंडातसुद्धा घातला नसता. 1 घास फक्त खाऊन बघितला असताना लगेच माघार दिला असता. तर असो इथं आमचा ढोकळा तयार झाला आहे. आता ह्याचा जो पुढचा व्हिडिओ आहे तो अजून ह्यातच घेतला आहे मी कारण व्हिडिओ जास्त मला शूट करणं झालं नाही. जसं जमलं तसं मी थोडा व्हिडिओ शूट घेतलेला आहे. तर बघा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर दुसऱ्या दिवशी ह्या वर्षी ना इतका पाऊस पडायला लागला ना की दसरा काढावा का नाही काढावा हा विचार पडला आहे खरं तर. कारण ना दसरा काढावा तर पाऊस येतो का काय, बाहेर सगळं न्यावं तर पाऊस आला तर फजिती उठायला नको. त्यामुळे तर ह्या वर्षात आम्ही 4 वेळेस दसरा काढले तरीसुद्धा तुम्ही बघा बकेटावर आमच्या किती फुफुटा धुरळा बसला आहे. कुठून येतोय काय माहिती. आणि उन्हाळ्यामध्ये दारावून गाड्या चालल्यानंतर गाड्यांचा जो फुफुटा आहे तो सगळा घरातच येतो. त्यामुळे तर इथं मला छोटंसं फुलपात्र सापडलं होतं. रोज आता मंदिरात जाते मी, मंदिरात जाताना कच्चं दूध न्यावं लागतं पिंडीवर टाकण्यासाठी. तर त्याच्यासाठीच मला इथं छोटंसं फुलपात्र भेटलं होतं तर मी आणून ठेवलं देवापाशी. आणि ना गणपतीच्या पिरियडमध्ये मला तो टोप आहे तो सापडला नाही आणि आत्ता पसारा काढला तर आता टोप सापडला. आणि हे ताट पण मी किती हुडकत होते. तुम्हाला लक्ष्मीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं की मी अजून एक ताट आहे घरामध्ये पण ते कुठं ठेवलं आहे, काय ठेवलं आहे काय माहिती. कारण आपण आपल्या हातानंच ठेवतो पण टायमाला आपल्या लक्षात येत नाही की नेमकं कशात ठेवलं आहे, काय ठेवलं आहे, आता कुठं हुडकत बसायचं. त्यामुळे घरात असलेली वस्तूसुद्धा आपल्याला काढायला नको वाटते कारण एकदा जर का काढायचं म्हणलं तर सगळा राडा काढावा लागतो. त्यामुळे तर आता ताट सापडलं पण आता सापडून काय उपयोगाचं आहे. त्यामुळे म्हणलं की ठेवा त्यातच जाऊ द्या म्हणलं. तर इथं काकूच्या वाट्या होत्या छोट्या. आता अशा वाट्या सहसा कोणी वापरत नाही पण पहिलं ह्याच भांड्याला किती किंमत होती, काय होती. एखादं जरी भांडं कोणाच्या घरी गेलं तर कधी त्याच्याकडून भांडं आणू असं झालं. पण काकूचा तर एवढा जीव आहे ना भांड्यावर, खूप जीव आहे काकूचा. प्रत्येक भांड्याला काकूनं ठिपके देऊन कलरचे जे ठिपके आहेत तर देऊन ठेवले होते. का तर आपलं भांडं कोणाच्या जर घरी गेलं तर ते बदलाबदल होऊ नये आणि एखाद्यानं जर भांडं नाही म्हणलं आपण जर घरी गेलो तर पटकन आपलं भांडं ओळखता यावं म्हणून. आत्तासुद्धा काकूच्या बऱ्याच भांड्यावर तसे ठिपके दिलेले आहेत. आता तसं कोणी करत नाही का तर मी काकूला आता म्हणत असते की काकू काय तुमचा जीव त्या भांड्यामध्ये आहे, मरताना काय माणूस घेऊन जातं का सोबत, सारखं भांडेच करताय. म्हणून आता थोडंसं काकूनं त्यातून लक्ष बाहेर काढले. नाही तर सारखं भांडेच करत होत्या. सारखं हे ताट माझे एवढे ताटं होते, माझे तेवढे ताटं होते, माझे एवढे वाट्या होत्या तेवढ्या वाट्या होत्या, सारखं काकूचं चालूच असतं. पण असो त्यांनी ना खूप बारकाईनं संसार केलेला असतो त्यामुळे त्यांचा जीव त्यातून निघत नाही लवकर. कारण तेव्हा गरिबी पण खूप होती. तेवढ्या गरिबीतूनसुद्धा एवढा संसार गोळा करायचं म्हणलं ना तर त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे त्यांचं लक्ष जास्त असतं. तर असो आता महागटले दिवस काही आता येणार नाही ते. तर इथे लोड होता तर त्या लोडला कॅरी बॅग लावत होती शिवानी. झाला आता इकडल्या माळ्यावरचं लक्ष्मीच्या टायमाला झाला, तिकडला आज झाला. आता पडद्याच्या पाठीमागला राहिला आहे. पावसामुळं ना त्यावरचे वरचं फक्त पुसून ठेवले, बाकी काहीच काढलेलं नाही घासायला पुसायला. कारण पावसाचं वातावरणच खूप आहे यावर्षी. त्याच्यामुळे राडा काढला की काही ना काही निघते घरामध्ये. किती पसारा पडला आहे खाली. किचनचं काढायचं होतं म्हणून मला किचनचं आज नको काढायला, उद्या काढू. कारण आज बी सकाळपासून पाऊस चालू होता. आता थोडा उघडला आहे तरी अजून पण वातावरण वाटायला 4 वाजल्यापासून येईल का काय पावसाचं. आभाळ यायले चालले. त्यामुळे आता तिकडलं राहिलेलं माझ्या हिशाचं मी करून घेतलं काम.
राहिलं जातं शिवाडीला काकू बघत होतं. माझा अर्धच ब्लाऊज राहिलं होतं शिवायचं. सापडले शिवाडीला. बघू कसं सापडले ते. बटव्यामध्ये खरंच आजची कामाची मजुरी सापडली वड्या शिवाडीला. आम्ही कुणी तिला पैसे दिलेच नसते ना कामाचे. घराला पण काळजी वाटली असेल शिवानी, घरासाठी लय काम करते म्हणून. घ्या शिवा तुमच्या बटव्यामध्ये पैसे. बटव्याचा बघा किती छान सापडलाय. करा आता आता जो मला कामाला लागा. आता पैसे सापडले घराने पैसे दिले दादा तुला. हा बरं अजून देऊ 100 रुपये. अजून बघ कुठे घरात सापडतात का. अजून घरात बघ कुठे सापडले तर. चला लेकरांना आशा असते द्या 5 रुपयाची. सापडले 50 रुपये दिला. तर इथे नाही तर पसारा काढताना तिला 50 रुपये सापडले होते. पैसे सापडले म्हणून नाचत होती. मी म्हणलं बघू किती पैसे सापडलेत काय माहिती. मला पण वाटलं कुठं पैसे सापडले घरात काय माहिती हिला. पण 50 रुपये सापडले होते. माहीत नाही कधी ठेवले होते काय ठेवले होते. तर इथे ना घरात एवढे साबणं होते तरीसुद्धा आम्हाला कोणाला साबणं सापडले नाही. म्हणजे आता दोन्हीकडे पडदे लावलेले असतात मग माणूस एवढं नाही लक्ष करत कशाच्या तर मागं पडले. समजा रद्दीच्या पाठीमागं पडले, समजा काही कपडे वगैरे ठेवले त्याच्या पाठीमागं पडले तर लवकर आपल्याला म्हणजे समोर येत पण नाही आणि सापडत पण नाही. त्यामुळे काकूला वेळेस म्हणल्या की घरात असतील पण आम्ही काय एवढं लक्ष केलं नाही. दुकानावरून पण साबणं आणले तर आणल्यानंतर काकू म्हणले की नाही अजून आता दसरा आलाय अजून लागते निरमा साबण म्हणून काकूनं पण निरमा साबणं घेतले. आणि आता बघा किती साबणं निघालेत. कमीत कमी 1 ते 1.5 डझन साबणं घरात निघालेत सगळे मिळून आता. आणि 2 निरम्याचे पुढे आता कमीत कमी 2-4 महिने तर काय बघायचंच काम नाही. आणि भांड्याचे पण साबणं सापडले. आणि आम्ही घरात नाही म्हणून लागल तसं दुकानावरून आणून भागवत होतं. पण इथे बघा घरामध्ये किती निघालेत. तर काकू आम्हाला ओरडायला लागले की तुमचं बघतच नाही. तर चला आता घरात असं काही निघल्याच्या नंतर म्हातारे माणसं थोडं का होईना रागवतच असतात कारण त्यांना आवडत नाही. त्यांनी खूप बारकाईने संसार केलेला असतो. तर असो व्हिडिओचा एंड कर.